माझं नाव धनंजय गायकवाड। मी बिलॉंग करतो सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये, तहसील सांगोला आणि गाव माझं आहे कडलास। 2002 ते 2004 ह्या दरम्यान मी माझे MBA कोल्हापूरहून कंप्लीट केलं, MBA इन फायनान्स अँड मार्केटिंग। 2005 पासून माझी कॉर्पोरेट जर्नीला सुरुवात झाली आणि 2005 ते 2012 पर्यंत मी जॉबमध्ये होतो। 2013ला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये प्रुडंटचा अमित टेटवार म्हणून एक रिलेशनशिप मॅनेजर आहे, तो आत्ताही माझा रिलेशनशिप मॅनेजर आहे। तो माझ्या संपर्कात आला आणि 2013ला त्यांनी प्रुडंटबद्दल मला सांगितलं। आता मी जवळजवळ 12 वर्षापासून प्रुडंटबरोबर असोसिएटेड आहे आणि माझा आता 100 कोटीपेक्षा जास्ती AUM आहे। माझी SIP बुक जी आहे ती 1 कोटी 20 लाखाच्या दरम्यान आहे। आज माझ्याकडे जे क्लायंट आहेत ते इंडियाच्या प्रत्येक रिजनमधून आहेत। मग साऊथ इंडियन आहेत, नॉर्थ इंडियन आहेत, बेंगॉली आहेत, ओडिसा आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, गुजराती आहेत, म्हणजे अशा सर्व प्रकारचे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इंडियाच्या बाहेरचे खूप सारे माझे क्लायंट आहेत, त्याच्यामध्ये नॉन रेसिडेंट इंडियन ज्यांना आपण NRI म्हणतो असेही माझे खूप क्लायंट आहेत। मी कोणत्याही क्लायंटला ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस माझं ऑब्जेक्टिव्ह हे असतं की तो क्लायंट फायनान्शियली कसा ग्रो करेल आणि ओव्हर दी पिरियड त्याची नेटवर्थ कशी ग्रो करेल, कशी बिल्ड होऊ शकते, ह्यासाठी फोकस करून जर आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं, मग वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत। नॉट नेसेसरी की फक्त इक्विटीमध्येच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे, याच्यामध्ये ॲसेट क्लासमध्ये मे बी प्रॉपर्टी असेल, डेट असेल, इक्विटी असेल, कमोडिटीज असतील, तर ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून रिस्क मिनिमाइज करून तुम्हाला कंप्लीट त्या व्यक्तीचं फायनान्शियल ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यानंतर त्याला एक राईट सोल्युशन देणं खूप गरजेचं असतं। प्रुडंटचा जो पार्टनर डेस्क आहे त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत, म्हणजे एका बिझनेसमॅनसाठी किंवा एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरसाठी बॅकएंडला जे ॲनालिसिस करावं लागतं ते सगळे रिपोर्ट्स इझिली अवेलेबल होतात। म्हणजे SIP स्किप रिपोर्ट असेल, SIP मिस्ड इन्स्टॉलमेंट रिपोर्ट असतील, वेल्थ ट्रॅकर असेल, असे खूप सारे फीचर्स आहेत की ज्याचा यूज करून आपण आपले AUMचं ॲनालिसिस करू शकतो। शिवाय फंड ॲनालिसिस जे आपण करतो, एखाद्या फंडचं डिटेल ॲनालिसिस आपल्याला करायचं असेल, मग त्याचा बीटा, शार्प रेशो, अल्फा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत। प्रुडंटचा जो फंड बाजार प्लॅटफॉर्म आहे दॅट इज वन ऑफ दी फॅन्टॅस्टिक प्लॅटफॉर्म इन इंडस्ट्री। म्हणजे मी बाकीचे कितीतरी प्लॅटफॉर्म बघतो, पण असा प्लॅटफॉर्म मी म्हणेन की इंडियामध्ये कुठंच नाही की जिथं इतक्या इझी आणि सोप्या पद्धतीनं आपली इन्व्हेस्टमेंट मॅनेज होते। म्हणजे तुम्हाला SIP इन्व्हेस्टमेंट करायचे, SIP इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज करायचे, डिक्रीज करायचे, पॉज करायचे, हे खूप सारे फीचर्स जे आहेत ते प्रुडंट फंड बाजारावरती अवेलेबल आहेत। शिवाय फंडचं ॲनालिसिस असेल किंवा आणखी रिपोर्ट्स असतील, गेन लॉस रिपोर्ट्स असतील, हे सगळे रिपोर्ट्स क्लायंटसाठी इझिली अवेलेबल होतात। आपण आपल्या क्लायंटला जर बेटर सर्व करायचं असेल तर फक्त एक प्रोडक्ट घेऊन आपल्याला जाऊन नाही जमत, तर आपल्याकडे मल्टी प्रोडक्ट्स असणं खूप गरजेचं आहे आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तो प्रोडक्ट त्याला फिट करणं खूप गरजेचं आहे। तर आज प्रुडंटकडे सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि ते पण अंडर वन रूफ, आणि त्यामुळे ते मॅनेज करण्यासाठी आपल्याला खूप इझी जाते। तर मग बीट इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स, NPS, स्मॉल केस, इक्विटी, हे सगळे प्रोडक्ट एकाच प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल होतात। आणि म्युच्युअल फंड इज नॉट ओनली अबाउट सेल, आय विल से की इट्स अ सिरियस फुल टाईम बिझनेस। जो तुम्ही मनी मॅनेजमेंटच्या बिझनेसमध्ये आहात तिथं तुम्ही क्लायंटला तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो करण्यासाठी तुम्ही हेल्प करताय, तर ह्या बिझनेसमध्ये तुम्ही जर सिरियसली उतरलात तर हा बिझनेस हे तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्टनी तुम्हालाही ग्रो करतो आणि क्लायंटची इन्व्हेस्टमेंट ग्रो करवतो। तर फायनान्शियल ॲडवायझरी हे खूप नोबल प्रोफेशन आहे आणि हे करताना आपल्याकडे पूर्ण नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि ते असेल तर तुम्ही क्लायंटला खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी करू शकता। आज मी प्रुडंटबरोबर पाठीमागच्या 12 वर्षापासून असोसिएटेड आहे। आज 12 वर्षापूर्वी ज्या रिलेशनशिप मॅनेजरनं मला इंट्रोड्यूस केलं, अमित टेटवार, तो आज 12 वर्षानंतरही माझ्यासोबत आहे। म्हणजे प्रुडंटचा जो एम्प्लॉई रिटेन्शन आहे ना ते खूप छान आहे। Prudent is all about
ट्रस्ट डिफाईन्स प्रुडंट. आज प्रुडंटला 25 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि ह्या ऑकेजनला मी प्रुडंटच्या एंटायर टीमला कॉंग्रॅच्युलेट करू इच्छितो. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे आपला खरा ग्रोथचा जर्नीला सुरुवात होणार आहे.